इयत्ता 5वी, विषय मराठी, बंडूची इजार. बावची गावचा बंडू शांत व कष्टाळू शेतकरी. आपण भलं आणि आपलं काम भलं असा त्याचा स्वभाव. सगळ्या गावात त्याच्या या स्वभावाची चर्चा असायची. सकाळी लवकर शेतात जायचं, दिवसभराचं काम आटपून संध्याकाळी घराकडे यायचं. घरी आल्यावर आपल्या मुलीशी खेळायचं, कट्ट्यावर चक्कर मारायची आणि जेवायच्या वेळी पुन्हा घरी यायचं असा त्याचा दिनक्रम असायचा. सावळा रंग, शिडशिडीत अंगकाठी आणि नाकासमोर चालणारा बंडू. एका वर्षी पीक पाणी बरं झाल्यावर बंडूना कुटुंबासाठी नवे कपडे आणि स्वतःसाठी इजार शिवली. धोंडू मामांनी कपडे शिवले खरे, पण त्यांचा अंदाज जरा चुकला. अर, इजार जरा लांब झालीये. चांगली 4 बोट लांब झालीये. आता पुन्हा धोंडू मामाकडे जायचं म्हणजे. बंडू आपल्या बायकोकडे जातो. अगं, इजार जरा 4 बोट कमी करून टाक घालतीस का? बंडूची बायको म्हणते, आओ, सकाळी सकाळी आणि काय आहे? जेवण बनवायचंय, नीताच्या शाळेत जायचंय, मला नाही जमणार. मग बंडू आपल्या धाकट्या बहिणीकडे जातो. सुबे, इजार जरा 4 बोट कापून टाक घालतीस का? छोटी बहीण म्हणाली, नाही दादा, मला केवढा अभ्यास पडलाय. आता कॉलेजची ही वेळ होईल. तो आईला सांग की. मग बंडू आपल्या आईकडे जातो. आई, ये आई, इजार जरा 4 बोट कापून टाक घालतीस का? ठेव तिकडं तुझी इजार. इथं वैरण कापून कापून माझ्या हाताचं तुकडं पडल्यात. आईने इजार एका कोनाड्यात फेकली. बंडू हिरमुसला होऊन शेताकडे गेला. इजार बघून बंडूची बायको मनाशीच विचार करते, चुकलंच माझं. सकाळीच इजार दुरुस्त करायला पाहिजे होती. बंडूची बायको इजारीचे पाय कापते आणि दुमडून टाके घालते. बंडूची बहीण मनाशीच विचार करते, आपला भाऊ किती कष्ट करतो आणि मला कॉलेजला पाठवतो. मी दादाचं इतकंही काम करू नये. बंडूची बहीण इजारीचे पाय कापते, दुमडून टाके घालते. बंडूची आई मनाशीच विचार करते, उगा खेकसले पोरावर, एवढा राबराब राबतोय पोरगा. बंडूची आई इजारीचे पाय कापते, दुमडून टाके घालते. बंडू मनाशीच विचार करतो, आपलं काम आपणच केलेलं बरं. बंडू इजारीचे पाय 4 बोट कापतो व टाके घालतो. आणि बंडू पाहतोय तर काय, सगळेजण बंडूकडे आश्चर्याने पाहतात. बंडूची बायको म्हणते, मी इजार 4 बोट कापली. बंडूची बहीण म्हणते, मी पण. बंडूची आई म्हणते, अगं बया, मी पण इजार 4 बोट कापली. बंडूही म्हणतो, आणि मी पण.
चौघेही अगदी खळखळून हसतात.